ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मीनाक्षी जयेश सातघरे आहे. तुमची काय समस्या होती? माझी समस्या अशी आहे की आमचं लग्नाला 10 वर्ष झाली. लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष चांगली गेली, नंतर सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. म्हणजे आमचे जॉब गेले, कामामध्ये अडचणी आल्या. नंतर आम्ही छोटे मोठे जॉब करत होतो, पण अशी परिस्थिती होती ना की पगार यायचा पण तो कुठे जायचं कळायचं नाही, असं व्हायचं. माझी मुलगी आजारी जरी असली ना तरी तिला डॉक्टरकडे न्यायला पण आम्हाला पैसे नसायचे. आमच्या घरातले सगळं करायचं तिचे, अशी सगळी परिस्थिती होती. त्याच्यामध्ये खूप कर्ज झालं आमच्यावर. कर्ज झालं तर कर्ज ते खूप वाढलं, त्याच्यात पैसेच भरायला जमायचे नाही, व्याज वाढलं, त्याच्यात काही भरायलाच जमायचं नाही. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर खूप वैतागायचे. माझी स्वतःची अशी परिस्थिती होती ना की मला असं वाटायचं काय आयुष्य आहे हे, आपण जीव द्यावा असं. मी खूप वेळ म्हणजे विचारही केला तसा की आत्महत्या करायची, काय हे आयुष्य आहे. पण माझी छोटी मुलगी आहे, तिचा विचार करून मनातनं विषय काढून टाकून परत चालायचे पुढे. माझे मिस्टर त्यांना खूप वाईट वाटायचं की मी माझ्या मुलीसाठी बायकोसाठी काय करू नाही शकत, ह्याचं खूप वाईट वाटायचं. मग मी त्यांची समजूत काढायचे, नाही ठीक आहे जाऊ दे, होईल सगळं व्यवस्थित, आपलेच काहीतरी गेल्या जन्माचे पाप असतील त्यामुळे आपल्याला ठीक आहे होईल सगळं, अशी तुमची सोच होती की गेल्या जन्माचं काहीतरी असेल. मी त्यांना समजवायचे, असं मला विचारायचं की आपल्या गेल्या जन्माचे काहीतरी पाप असतील. ठीक. माझे मिस्टर बोलायचे सगळ्या जगात का आपणच पाप केलेत का, असं ते बोलायचे. नंतर माझे सासरे इकडे यायचे प्रार्थनेला, ते आम्हाला सांगायचे की तुम्ही चला तिकडे. पण मी इग्नोर केलं, मी लक्ष नाही द्यायची. माझ्या मिस्टरांना ते जबरदस्ती घेऊन यायचे इकडे प्रार्थनेला. यायचे ते आले की इकडे प्रवचन सुरू झालं की झोपून जायचे. त्यांना इतकी झोप यायची ते झोपून जायचे. नंतर ते घरी गेल्यावर सांगायचे की पप्पा मला असं होतंय तसं होतंय. मग माझ्या सासऱ्यांना इकडून आपले ते प्रार्थना वगैरे आपण द्यायचो ना, त्यांनी मला एकदा ती प्रार्थना दिली. मला बोलले मीनाक्षी तू रोज वाच. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी ती रोज घरी विश्वासाने प्रार्थना वाचायची, देवाकडे प्रार्थना करायची. त्याच्यानंतर आपली छोटी प्रार्थना दिली त्यांनी. मला म्हणाले मीनाक्षी ही तू विश्वासाने वाच, तुला नक्की फरक पडेल. म्हटलं ठीक आहे. आणि ते पण बघायचे, तेही आमच्यासाठी प्रार्थना करायचे. त्याच्यानंतर एक दिवस त्यांनी असंच मला विचारलं की चल मीनाक्षी तिकडे. तर मी पटकन म्हटलं हां ठीक आहे जाऊया आपण. आणि इतकी बेकार परिस्थिती होती ना आमची, मला असं व्हायचं ना की कोणाला तरी एक आपलं असतं ना जवळचं कोणाला तरी, त्याला आपलं सगळं दुःख सांगावं आणि त्याच्याकडे रडावं असं. पण असं कोण नव्हतं. ज्या दिवशी मी पहिल्यांदा इथे आली ना त्या दिवशी मी खूप रडली. पूर्ण आल्यापासून जाईपर्यंत मी रडतच होती. रडूनच मी प्रार्थना केली की म्हटलं काय देवा ही आमची परिस्थिती, कसं होणार काय होणार, असंच सगळं बोलत होती. आणि जेव्हा मी इथून बाहेर गेली ना, माझ्या सासऱ्यांनी मला विचारलं कसं वाटलं मीनाक्षी तुला, मग तू येणार की नाही आता पुढल्या रविवारी. मी म्हटलं हां बाबा मी येणार. मला इतकं हलकं वाटत होतं ना, म्हणजे जे मला वाटत होतं की कोणाशी तरी आपलं शेअर करावं, त्याला रडावं त्यांच्याकडे, ते मला इतकं हलकं वाटत होतं, इतकं बरं वाटत होतं. त्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे अशी परिस्थिती होती ना की मला एक साधा ड्रेस घ्यायचा झाला ना तरी मला विचार पडायचा, इतकी परिस्थिती बेकार होती. माझ्या घरातल्या आम्हाला हे करायचे, सपोर्ट करायचे. त्यानंतर पुढे काय घडलं जेव्हा तुम्ही प्रार्थनेत येत राहिले? मी 2022 जूनपासून मी आज कंटिन्यू प्रार्थनेला आम्ही येतोय. आणि प्रभूचे एवढे आशीष आलेत ना आमच्यावर, आमचे सर्व बंधन तोडले प्रभूने, आम्हाला क्षमा केली, आमचे सर्व बंधन तोडले. माझं जे कर्ज झालं होतं ज्यात मी 1 रुपया पण आम्ही भरत नव्हतो, ते व्याज वगैरे सगळं एवढं वाढलं होतं. त्याच्यात जेव्हापासून मी इथे यायला लागली आमचं कर्ज हळूहळू गेल्या महिन्यात माझं पूर्ण कर्ज फिटलं. एवढीच प्रभूची महान आशीष आमच्यावर आलेत. खूप प्रभूंनी आम्हाला. आणि घरात जे पैसे टिकत नव्हते आम्ही असं नाही की आम्ही काम करत नव्हतो, पण ते पैसे यायचे कुठे जायचे कुठे तेच माहिती नव्हतं. आणि आताची परिस्थिती कशी आहे? परिस्थिती प्रभूच्या आशीर्वादाने खूप चांगली आहे. माझ्या मिस्टरांकडे क्लासेस नसायचे, ते योगा क्लास करायचे, त्यांच्याकडे क्लासेस नसायचे. प्रभूच्या आशीर्वादाने त्यांच्याकडे आता भरपूर क्लास आहेत. माझंही काम चांगलं होतं आहे. आमची सगळी परिस्थिती काय वेगळीच आहे आता. म्हणजे एक परिस्थिती अशी होती ना की मला एक ड्रेससाठी मला विचार पडायचा. 5-5, 6-6 वर्ष आम्ही कपडे वापरायचो तेच. आज प्रभूची अशी महान आशीष आहे ना, माझ्याकडे इतके ड्रेस आहेत, इतक्या साड्या आहेत,
माझ्याकडे एक चप्पल नव्हती, आज माझ्याकडे 3-3, 4-4 जोड्या आहेत चपलीची. माझ्या सर्व परिस्थिती प्रभू येशूने बदलून टाकली. 10 वर्ष जे तुमच्यावर मोठा कर्जाचा डोंगर झाला होता ते कर्जही फिटून गेलाय. माझं कर्ज फिटलं, माझी पूर्ण परिस्थिती बदलली. मी आज खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे. मला काही कमी नाही आहे प्रभूच्या आशीर्वादाने. प्रभूने संपूर्ण जीवनच बदलून टाकलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये बहन बता रही कि 10 साल हो गए उनकी शादी को, उसके बाद से ही उनके घर में बहुत बुरी परिस्थिति शुरू हो गई. बहुत बड़ा कर्जा हो गया, घर में पैसे आते थे लेकिन वो पैसे टिकते नहीं थे. हर बात में तंगी होने लगी, इतना तक कि उनको कपड़ा लेने के लिए भी खुद के लिए सोचना पड़ता था. और इस हालत में वो आत्महत्या करने का विचार कर रहे थे. पर उनके ससुर यहाँ प्रार्थना में आते रहे और उन्होंने उनको बताया कि तुम प्रार्थना में चलो. यहाँ का प्रार्थना का पेपर दिया और यीशु ने सिखाई हुई प्रार्थना जो यहाँ से दिया जाता है वो लेकर गए और उन्होंने उनको पढ़ने के लिए बताया. धीरे धीरे उनके मन में बदलाव होते गया और बाद में वो यहाँ प्रार्थना में आ गए 2022 में. और उसके बाद से उनकी परिस्थिति धीरे धीरे बदलती गई. बहुत बड़ा जो कर्जा हो गया था वो कर्जा उनका पूरी तरह से निकल गया है और अभी उनकी परिस्थिति इतनी अच्छी हो गई है कि उनके घर में प्रभु ने सब कुछ बहुतायत से दिया है. इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए.